जेव्हा आपण 4 लोकात जातो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की एखादा व्यक्ती त्या जागेवरती आल्यावर सर्वांचं अचानक लक्ष त्याच्याकडे जातं आणि सर्वजण त्याच्या विचारांना, त्याच्या चालण्याच्या, उठण्याच्या सर्व पद्धतींना एकदम सगळे आकर्षित होऊन जातात. आणि विश्वास ठेवा, सगळ्यांना हे आकर्षण हवं आहे. सर्वांना वाटतं मी सगळ्यात जास्त आकर्षित असावा, मी सगळ्यात जास्त प्रसिद्ध असावा. प्रसिद्धी, पैसा, आकर्षण कोणाला नको आहे. तर ना, जेव्हा पण तुमच्यासोबत तुमच्या बर्थ चार्टमधला शुक्र जर खराब अवस्थेत झाला तर हे सगळ्यात पहिलं आकर्षण बंद होऊन जातं. बाहेरच्यांमध्ये तर तुमची प्रतिमा, तुमच्याबद्दलचं आकर्षण कमीच होतं, घरातसुद्धा तुमची तीच अवस्था होते. मग अशा वेळेस काय करता येईल? शुक्र ग्रह आयुष्यात खूप चांगले बदल आणतो. आणि त्याचं दुसरं पण अजून लक्षण आहे की जेव्हा पण अशा गोष्टी घडायला लागतात तर अजून एक गोष्ट घडायला लागते की तुम्ही जितके पैसे कमवताय, भले 10,000 कमवा, 1,00,000 कमवा की 2,00,000 कमवा, तुम्ही सगळ्यांचं सगळं करू शकता, पण त्यातला एकही रुपया स्वतःवर खर्च करू शकणार नसताल. अशी सिच्युएशन जर तुम्ही फेस करत असाल तर नक्कीच तुमच्या पत्रिकेतील शुक्र खराब झालेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं? आपल्या घरामध्ये ना एक कच्ची जागा ठेवायची. आता घर बांधलेलं आहे, हे सगळं तयार आहे, मग आता कुठून कच्ची जागा ठेवता येईल? मग आहे की नाही? प्रश्न पडला ना. मग अशा वेळेस काय करायचं? घरामध्ये एक कुंडी घ्या. आपण झाड लावतो ना, त्या कुंडी घ्या, त्याच्यामध्ये माती घ्या, त्याला पाणी टाका, झाड लावू नका. फक्त ती जागा घराच्या नॉर्थ वेस्टमध्ये किंवा साऊथ वेस्टमध्ये ठेवून द्या. ती तुमच्या पत्रिकेतील शुक्रचा दोष निघून जाईल.